हेडलाईन्स नंतर या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मदतीसाठी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या एका बांगलादेशी तरुणीला पुन्हा जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यामध्ये दिल्याचा आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्यावरती झालेला असून संबंधित महिला ही पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलेला आहे। सुमारे महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये आलेली होती। तिने कर्तव्यावरती असलेल्या महिला पोलीस हवालदाराला आपण बांगलादेशी नागरिक असून बुधवारपेठ परिसरामध्ये आपल्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती दिली। तसंच आपली सुटका करून मदत करण्याची विनंती देखील तिने केली। मात्र मदत करण्याऐवजी संबंधित महिला पोलीस हवालदारानं त्या तरुणीला बुधवार पेठेतील शुक्रवार पेठ पोलीस चौकीमध्ये नेलं। तिथे ती तरुणी ज्या कुंटणखान्यामध्ये काम करत होती त्या कुंटणखाना मालकिणीला बोलावण्यात आलं आणि त्यानंतर महिला पोलीस कर्मचारी आणि कुंटणखाना मालकिणीमध्ये काही संशयास्पद बोलणी झाल्याचा आरोप आहे। तर या चर्चेनंतर मदतीची अपेक्षा ठेवून पोलिसांकडे आलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यामध्ये देण्यात आल्याचं समोर आलंय। तर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागामध्ये एकच खळबळ उडाली आहे। आणि आज संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, पुण्यातील अतिशय हा धक्कादायक प्रकार आलेला आहे, सध्या काय कारवाई केली जाते? अगदी जसं आपण बघितलं तर पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनतील हा धक्कादायक प्रकार आहे। पुण्यातील बुधवार पेठ परिसर जिथं रेड लाईट एरिया म्हणला जातो तिथं एक बांगलादेशी मुलगी जिला जबरदस्तीने वेश्या व्यवसायामध्ये ढकललं जात होतं। कसं बसं तिने तिथून सुटका केली आणि रात्रीच्या वेळी ती फरासखाना पोलीस स्टेशन मध्ये पोहोचली। मदतीची मागणी तिने पोलिसांकडे केली होती। त्याच वेळी मनीषा ओकाळे जी कॉन्स्टेबल आहे पोलीस, ती त्या फरासखाना पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित होती। तिच्याकडे मदतीची मागणी केली की मला जबरदस्तीने वेश्या व्यवसायामध्ये ढकललं जातंय, वेश्या व्यवसाय करायला भाग पाडला जातोय, तुम्ही मला वाचवा यातून। मात्र तिला त्याच्यातून बाहेर काढण्याऐवजी तिला परत एकदा शुक्रवार पोलीस चौकीमध्ये नेलं, जी पोलीस चौकी बुधवार पेठेतच आहे। आणि एवढंच काय तर कुंटणखाना जी मालकीण आहे त्या कुंटणखान्याची तिला देखील बोलवण्यात आलं आणि तिच्यात काही बोलणं झालं आणि पुन्हा एकदा तिला बुधवार पेठ त्याच ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। असा हा सगळा धक्कादायक प्रकार केलेला आहे, जिथं पोलिसांकडे या बांगलादेशी मुलीने मदतीची अपेक्षा केली होती। मात्र त्याच वेळी पुन्हा एकदा तिलाच बुधवार पेठेमध्ये ढकलणं, कशा पद्धतीने पोलिसांनी कारवाई करायला हवी याच्यावरच या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होतो। जेव्हा ही सगळी बाब समोर आली, वरिष्ठांकडे पर्यंत पोहोचली, तात्काळ पुण्याचे पोलीस आयुक्तांनी आदेश काढले आणि या मनीषा ओकाळे जी आहे कॉन्स्टेबल तिला निलंबित करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने हा धक्कादायक प्रकार शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये घडलेला आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या या कामावरच या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। नक्कीच, धन्यवाद मिकी या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यातील बुधवार पेठेमध्ये पुणे पोलिसांनी मोठं कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं। या ऑपरेशनमध्ये 600 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी हे सहभागी होते। मध्यरात्री 12 वाजता सुरू झालेलं या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये बुधवार पेठेतील 41 बिल्डिंग तपासल्या गेल्या। त्याबरोबरच 700 लोकांची झडती घेण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी पत्रकार परिषदेमधून दिली आहे। तर या कारवाई दरम्यान पोलिसांना 2 बांगलादेशी महिला आणि त्याचबरोबर काही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यामध्ये यश आलंय। दरम्यान झडती घेतलेल्या काही जणांकडे 7 ग्रॅम चरस त्याबरोबर अंमली पदार्थांचं इंजेक्शन जप्त करण्यात आले। तर हे अंमली पदार्थ आणि इंजेक्शन्स नेमके कुठून आणले गेले, याचे पेडलर कोण आहेत याचा तपास हा पोलिसांकडून सुरू आहे। स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध युनिटचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा रात्री 12 वाजता मोठा फौजफाटा हा बुधवार पेठेमध्ये दाखल झाला। बुधवार पेठेमध्ये येणारे आणि जाणारे सर्व रस्त्यांवरती पोलिसांनी नाकाबंदी सुरू केलेली होती। तर पुण्यामधील बुधवार पेठेमध्ये पोलिसांकडून हे कोम्बिंग असं ऑपरेशन करण्यात आलंय। बातमी आहे पुणे महापालिकेसंदर्भातली। पुणे महापालिकेची सरकारकडे 3045 कोटींची थकबाकी आहे। थकबाकी